मेहंदी भिजत कशी घालायची याची युनिक अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला साहित्य बघूयात। तर मेहंदी भिजत घालण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी आवळा किसून घेतलेला आहे। एक आवळा घेतला, त्याला छान किसून घेतलेला आहे। नंतर काही कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि काही कडुलिंबाची पाने घेतलेली आहेत। सोबतच जास्वंदीची पाने सुद्धा घेतलेली आहेत। नंतर इथे मी एक लोखंडाची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर इथे मी कढीपत्त्याची पाने घेतली, नंतर किसून घेतलेला आवळा घेतला। तुमचे केस किती आहेत त्या प्रमाणात इथे आवळा घ्यायचा आहे। तर आवळा याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी कडुलिंबाची पाने घेतलेली आहेत। कडुलिंबाची पाने घातल्यामुळे ना आपल्या केसामधील कोंडा पूर्ण कमी होतो। तसेच कढीपत्ता इथे आपण घातला त्याच्यामुळे आपल्या केसाचा जो रंग आहे तो आहे तसाच टिकून राहण्यास मदत होते। जास्वंदीची पाने किंवा फुले आपण याच्यामध्ये जर घातली तर आपल्या केसाला एकदम छान अशी चमक येते आणि केस वाढण्याससुद्धा मदत होते। आवळा तर तुम्हाला माहीतच आहे, आपल्या पूर्ण हेल्थसाठी खूप असा हा फायदेशीर असतो। तर हे सर्व घटक एकदम केसाच्या बळकटीसाठी किंवा केसाच्या समस्येवरती उपाय म्हणून एकदम फायदेशीर असे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे चहापत्ती घालून घ्यायची आहे। याच्यामुळे आपल्या केसाला रंग एकदम छान असा येईल आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असे उकळवून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि परत याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका गाळणीने याला छान असं गाळून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही एकदम व्यवस्थितच ठेवा, म्हणजे पाणी जास्त पण व्हायला नको, कारण आपल्याला मेहंदी किती प्रमाणात भिजत घालायची आहे त्याच्यानुसारच इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आणि स्पेशली मला तर अशा पद्धतीने मेहंदी भिजत घातल्यापासून केसावरती खूप छान असा फरक दिसत आहे। माझी केसगळती पूर्णपणे बंद झालेली आहे, तसेच केसावरती एकदम छान अशी चमकसुद्धा आलेली आहे आणि कोंडा तर अजिबातच होत नाही। कडुलिंबाची पाने वापरल्यामुळे आपल्या केसातील कोंडा पूर्ण कमी होतो। आता इथे मेहंदी भिजत घालण्यासाठी मी नुपूर मेहंदी घेतलेली आहे। तुम्ही जी मेहंदी वापरता ती इथे घेऊ शकता। आणि नंतर याच्यामध्ये मी 2 चमचे मेथी पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 चमचाभर परत याच्यामध्ये आवळा पावडर घालून घेतलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये मी आता ही नुपूर मेहंदी घालून घेणार आहे। मेथी पावडर घालून घेतल्यामुळे आपले केस एकदम मुलायम होतात आणि केस गळणे पूर्णपणे बंद होतात, त्याच्यामुळे दाटसर केस आपले व्हायला लागतात। आता याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तास आपल्याला ही मेहंदी छान भिजत घालायची आहे। याच्यामुळे आपल्या मेहंदीला रंग एकदम छान येतो। इथे लोखंडाची कढई वापरली त्याच्यामुळे याच्यामध्ये ह्या मेहंदीला एकदम काळसर असा रंग येतो। लोखंडामध्ये आयर्न असल्यामुळे ते आपल्या केसासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते। आता तुमचे केस जर अगोदरच थोडेसे रुक्ष असतील किंवा कोरडे असतील तर तुम्ही याच्यामध्ये भिजत घालत असताना 1 चमचाभर तेल घालू शकता आणि 7 ते 8 तासानंतर असा काही रंग आलेला आहे मेहंदीला। नंतर ही मेहंदी मी केसाला लावून घेतली आणि 2 ते 3 तासाने धुवून घेतली। अशा पद्धतीने माझे केस झालेले आहेत। तर मेहंदी भिजत घालण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा।